नमस्कार, मानवीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला पडवळची भाजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी पाव किलो पडवळ घेतली आहेत आणि पडवळ ही स्वच्छ धुवून मी पुसून घेतली आहेत। आता ही पडवळ चिरून त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि जसं आपण कारलं चिरतो त्या प्रकारे पातळ पातळ हे चिरून घ्यायचं आहे, हे अशा प्रकारे। आता हे मी पडवळ इथे चिरून घेतले। आता पडवळमध्ये उग्रपणा असतो आणि जो चीक असतो तो घालविण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालते आणि मीठ घालून हे पडवळ आहे ना ते चुरून घ्यायचे, म्हणजे जो डिंक असतो आणि जो उग्रपणा असतो तो निघून जातो आणि भाजी चवीला खूप छान लागते। बघा अशा प्रकारे हे अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचे। आता जर कोणाकोणाला ना मळलेल्या पडवळची भाजी बनवून आवडत नाही, तर तुम्ही जसे तुम्हाला आवडते तशी तुम्ही बनवली तरी चालेल, कारण प्रत्येकाची जेवण बनविण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। तर इथे मी माझी पद्धत दाखवते। तर आता हे पडवळ आहे ना ते अगदी हलक्या हाताने पिळून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे, म्हणजे त्याच्यामधला जो डिंक जो चीक आहे ना आणि जो उग्रपणा आहे तो निघून जातो। आता हे पडवळ मी इथे मस्त असं पिळून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मोहरी घातली आहे मी एक छोटा चमचा, त्यानंतर एक छोटा चमचा जिरं, कांदा थोडासा आणि हिरवी मिरची, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं। आता ज्या हिरव्या भाज्या आहेत ना त्या हिरव्या मिरचीमध्ये खूप छान लागतात, तर म्हणून मी ही हिरव्या मिरचीमध्ये बनवते पडवळची भाजी। तर इथे मी चणा डाळ घेतली आहे भिजवून आणि ही चणा डाळ आहे ना ही तेलामध्ये परतून घ्यायची। तेलामध्ये परतल्यामुळे काय होतं, एकतर चणा डाळ आहे ती लवकर शिजतेसुद्धा आणि डाळीचा जो स्वाद आहे ना तो मस्त असा भाजीमध्ये उतरतो आणि भाजी चवीला खूप भारी लागते। त्याचबरोबर मी तेलामध्ये हळदसुद्धा घातली आहे, म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो। आता याच्यामध्ये जे आपण पडवळ घेतलेला आहे ना मळून ते घालायचं आणि भाजी छान अशी ढवळून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे। आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालते, कारण मी मीठ थोडंसं मळते वेळीसुद्धा घातलं होतं, त्यानुसार मी याच्यामध्ये मीठ घालते। आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 7 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजी शिजवून घ्यायची। या भाज्यांमध्ये पाणी भरपूर असतं, हे बघा इथे मी बिलकुल पाणी घातलं नाही तरी पण पाणी भरपूर सुटलेलं आहे। आता बऱ्यापैकी डाळ आणि पडवळ शिजलं की भाजीतलं पूर्ण पाणी सुकवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग ओलं खोबरं घालायचं। हे बघा ओलं खोबऱ्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि हिरव्या भाज्या आहेत ना मिरचीमधल्या, तर ओलं खोबरं घातल्यामुळे भाजी खूप छान लागते। तर इथे भाजी मस्त अशी बनवून झाली आहे आणि छान वास येतो आहे भाजीचा। आता वरून मी थोडीशी ना कोथिंबीर घालते, कोथिंबीर घातल्यामुळे सुद्धा भाजी दिसते पण छान आणि चवीला पण चांगली लागते। तर इथे ही चणा डाळ पडवळची भाजी बनवून रेडी झालेली आहे। मस्त अशी सुकी भाजी आहे, दिसते पण छान आहे, चवीला पण खूप छान लागते आणि आपण टिफिनसाठी सुद्धा ही नेऊ शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मानवीच किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।